दरवर्षी या मंदिरात देवीला रक्त अर्पण केलं जातं आणि आश्चर्य म्हणजे देवीला महिन्याला पाळी येते असं इथे मानलं जातं. हा अंधश्रद्धेचा कळस आहे की प्राचीन विज्ञानाचा गूढ संकेत? गुवाहाटी, आसामची राजधानी, हिमाचल पर्वतावर उभं असलेलं एक मंदिर जिथे भक्त श्रद्धेने नतमस्तक होतात, पण अनेक जण भीतीने दूर राहतात. हे मंदिर आहे कामाख्या देवीचं, शक्तिपीठांपैकी एक, पण इतर सगळ्यांपेक्षा पूर्णपणे वेगळं. इथे देवीची मूर्ती नाही, इथे आहे एक अंधारी गुहा आणि त्या गुहेत एक ओलसर जिवंत भासणारा दगड. पण प्रश्न असा आहे, देवीची पूजा इथे अशा प्रकारे का केली जाते जी जगात कुठेच होत नाही? पुराण कथेनुसार सतीने यज्ञकुंडात उडी घेतली आणि महादेवाने रौद्र तांडव सुरू केलं. देवतांनी विष्णूंना विनवणी केली. विष्णूंनी सुदर्शन चक्र सोडलं आणि सतीचं शरीर तुकडे तुकडे होऊन पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी पडलं. जिथे सतीचं योनी अंग पडलं तो प्रदेश बनला कामाख्या. पण इथूनच कथा विचित्र वळण घेते. कामाख्या म्हणजे इच्छेची देवी. काम, सृजन, प्रजनन, स्त्री शक्ती हे सगळं इथे पूजलं जातं आणि म्हणूनच इथे देवीला मासिक पाळी येते असं मानलं जातं. पण थांबा, देवीला पाळी येते याचा अर्थ काय? आणि त्यावेळी मंदिर 3 दिवस बंद का केलं जातं? दरवर्षी जून महिन्यात अंबुबाची मेळा भरतो. या काळात मंदिर बंद, पूजा थांबते, देवी विश्रांती घेत असल्याचं सांगितलं जातं. आणि 4थ्या दिवशी मंदिर उघडताच देवीला अर्पण केलं जातं लाल वस्त्र. हे वस्त्र ओलसर असतं आणि हजारो भक्त ते प्रसाद म्हणून घेतात. पण प्रश्न असा आहे, त्या गुहेतून येणारं लाल पाणी नेमकं काय आहे? नैसर्गिक झऱ्याचं पाणी, लोहयुक्त खडक की काहीतरी वेगळंच? वैज्ञानिकांनी या पाण्याची तपासणी का टाळली आणि स्थानिक प्रशासन यावर बोलायला का घाबरतं? इतिहासकार सांगतात, कामाख्या मंदिर हे एकेकाळी तांत्रिक साधनांचं केंद्र होतं. इथे बलिदान दिलं जात होतं. मानवी नव्हे पण प्राण्यांचं रक्त आजही वाहतं. देवीसमोर डोकी कापली जातात आणि आश्चर्य म्हणजे बहुतेक बलिदान स्त्री प्रजनन शक्ती वाढवण्यासाठी दिले जात. पण खरी धक्का देणारी गोष्ट अशी की प्राचीन तांत्रिक ग्रंथांमध्ये कामाख्याला ऊर्जाद्वार म्हटलं आहे, जिथे पृथ्वीची नैसर्गिक ऊर्जा सर्वाधिक सक्रिय असते. आणि काही तांत्रिकांचा दावा आहे अंबुबाची काळात ही ऊर्जा धोकादायक पातळीवर जाते. म्हणून मंदिर बंद केलं जातं, श्रद्धेसाठी नाही तर संरक्षणासाठी. मग देवीची पाळी ही श्रद्धा आहे की पृथ्वीच्या नैसर्गिक चक्राचं रूपक? इथे स्त्रीला अपवित्र मानलं जात नाही तर सृष्टीचं मूळ मानलं जातं. जिथे समाज पाळीवर बोलायला घाबरतो तिथे एक मंदिर तिला दैवी स्वरूप देतं. पण तरीही अनेक रहस्य